नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त प्रश्न बघणार आहोत. भूगोल विषयातील सामुद्रधुनीवर विचारले जाणारे प्रमुख आणि महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला पेपर 1 व 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. चला तर आपण बघूया सामुद्रधुनीवर विचारले जाणारे प्रश्न. सर्वप्रथम आपण बघूया सामुद्रधुनी म्हणजे काय. दोन मोठ्या जलाशयांना जोडणारा पाण्याचा चिंचोळा भाग म्हणजे सामुद्रधुनी होय. सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंना भूखंड असतो. तर बघा, सर्वप्रथम आपण सामुद्रधुनी म्हणजे काय हे बघितले आणि त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1. कोणती सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते? तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे ब. मलाक्काची सामुद्रधुनी. मलाक्काची सामुद्रधुनी ही अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. पुढील प्रश्न. जिब्राल्टरची सामुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे क. अंटार्क्टिका महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जोडते. तर जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही अंटार्क्टिका महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जोडते. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. कोणती सामुद्रधुनी हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराला जोडते? तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे अ. पाल्कची सामुद्रधुनी हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराला जोडते. यावर 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे प्रमुख सामुद्रधुनीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की कशा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात. चला तर आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. कूकची सामुद्रधुनी कोणत्या दोन महासागरांना जोडते? तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे ब. टास्मन समुद्र आणि दक्षिण पॅसिफिक महासागर या दोन महासागरांना जोडते. कूकची सामुद्रधुनी टास्मन समुद्र आणि दक्षिण पॅसिफिक महासागर या दोन महासागरांना जोडते. प्रश्न क्रमांक 5. कोणती सामुद्रधुनी इंग्लिश खाडी आणि उत्तर समुद्र यांना जोडते? तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे ब. डोव्हरची सामुद्रधुनी इंग्लिश खाडी आणि उत्तर समुद्र यांना जोडते. पुढील प्रश्न आहे. जिब्राल्टरची सामुद्रधुनी कोणत्या दोन महासागराला जोडते? तर बघा, जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही अंटार्क्टिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जोडते. तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. हडसनची सामुद्रधुनी कोणत्या दोन महासागराला जोडते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ड. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. हडसनची सामुद्रधुनी ही हडसनचा उपसागर आणि लॅब्राडोर समुदायाला जोडते. प्रश्न क्रमांक 8. फ्लोरिडाची सामुद्रधुनी कोणत्या दोन महासागरांना जोडते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मेक्सिकोचे आखात आणि उत्तर अटलांटिक महासागरांना जोडते. तर फ्लोरिडाची सामुद्रधुनी ही मेक्सिकोचे आखात आणि उत्तर अटलांटिक महासागरांना जोडते. बघा, अशा प्रकारे आज आपण प्रमुख सामुद्रधुनीवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न बघितले आणि या प्रश्नाचा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. पेपर 1 व 2 मध्ये तुम्हाला या सामुद्रधुनीवर अवश्य प्रश्न विचारले जातील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि सर्वप्रथम सामुद्रधुनी म्हणजे काय आणि त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारला
येतात याचा पण तुम्ही पुरेपूर अभ्यास करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.